तारखेपासून आम्ही या आंदोलनात सहभागी झालो होतो। आज कुठेतरी आम्हाला या लढाईत विजय मिळाला आहे असं सांगण्याचा एक संकेत त्यांनी या टोपीमार्फत दिलेला आहे। ऋतुजा, आवेश, थोड्याच वेळात मुख्यमंत्री दाखल होतील आणि त्यानंतर खरं तर जरांगे पाटलांची विजयी सभा देखील पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? तू बघू शकतो माझ्या इकडे लाखोच्या संख्येने लोक जमा झाले, तर दुसरीकडे बघू शकतो जेसीबी तयार आहेत। या जेसीबी मधूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुले उधळले जातील। एकूण 7 जेसीबी आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या पूर्ण मागण्या मान्य झाल्यानंतर मोठ्या उत्साहात मराठा बांधवांकडून त्यांचं स्वागत करण्यासाठी हे 7 जेसीबी लावलेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, मनोज जरांगे पाटील असेल इथे दाखल होतील। राज्य सरकारकडून त्यांना आदेश देण्यात येतील आणि त्यानंतरच सगळा जो 7 दिवसाचं आंदोलन आहे त्या आंदोलनाला कुठे स्थगिती मिळेल आणि जल्लोष काय ते सभेत तुला आपल्याला बघायला मिळेल। ऋतुजा, खरं तर आवेश, कालच हे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलेलं होतं। मुंबईला पुढे न जाण्याचा नंतर निर्णय घेण्यात आला, मात्र वाशीच्या ठिकाणी हे सगळे मराठे बांधव आपल्याला थांबल्याचं पाहायला मिळालं आणि आज याच ठिकाणी विजयी सभा पार पडणार आहे। वाशी एपीएमसी मधून आपण ही सगळी दृश्य पाहतोय, त्यामुळे वाहतुकीचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे आवेश? नक्कीच काल पण असंच वादळ होतं, आज पण जशाला तसंच वादळ आहे, तेवढीच संख्या त्याच्यापेक्षा उलट जास्त आहे। तर वाशी हायवे पासून ते इकडचे येणार सगळे रस्ते पॅक केलेले आहेत, तर घनसोली साईडचे पण रस्ते पॅक केलेले आहेत, कारण की नजर जाईल तिथपर्यंत मराठा बांधव आहे, नजर जाईल तिथपर्यंत घनसोलीच्या कॉर्नर पासून ते वाशीच्या एक्सप्रेस हायवे पर्यंत मराठी बांधव आपल्या नेत्याचा आवाज ऐकण्याचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथं दाखल झालेला आहे। आणि बघू शकतो की फक्त एक्सप्रेस वरूनच जे वाहतूक चालू आहे ते सध्या चालू आहे। ऋतुजा, आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील मराठी बांधवांना मार्गदर्शन करतील। जो अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन येतील त्यानंतरचा जो जल्लोष आहे ते आपल्या सगळ्याला बघायला मिळेल। ऋतुजा, आवेश, खरं तर 8ची वेळ ही देण्यात आलेली होती आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री येतील असं सांगितलं जात आहे, त्यामुळे त्या संदर्भातले काही अपडेट्स हाती येत आहेत का? आता मुख्यमंत्र्यांचा ताफा नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि किती वेळात ते सभास्थळी येतील? थोड्याच वेळात म्हणजे अर्ध्या तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल होतील, पण मुख्यमंत्र्यांची टीम होती या म्हणजे मनोज जरांगे पाटील राज्य सरकारचा तह करण्यात सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण होता तर सुमित भांगे होते। सुमित भांगे इथे दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की आता त्यांच्या हातात कागदपत्रे सुद्धा आहेत। जे आदेश राज्य सरकारने सांगितले ते आदेश घेऊन सुमित भांगे स्टेजवर दाखल झाले आहे। अवघ्या 20 ते 25 मिनिटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे दाखल होतील आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा इथे दाखल होतील। मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो अध्यादेश राज्य सरकारने काढलेला ते मनोज जरांगे पाटील यांना देतील। मनोज जरांगे पाटील लाखोच्या मराठा बांधवांना तो आदेश दाखवतील आणि त्याच्यानंतर आपलं उपोषण मागे घेतील। ऋतुजा, नक्कीच आवेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे। तुर्तास आपण महत्त्वाची अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। मराठा आंदोलनाचा मोठा विजय झालेला आहे। राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या आता मान्य केलेल्या आहेत। आज पहाटे त्यांचे सर्व अध्यादेश काढण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातले जे अध्यादेश आहेत ते अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटलांच्या हाती हे सुपूर्द करण्यात येतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी दाखल होत हे त्यांचं उपोषण आहे ते सोडवणार आहेत आणि अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होणार आहेत। मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलेलं आहे। सरकारनं सर्व मागण्या या मान्य केलेल्या आहेत आणि त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता जरांगे उपोषण हे सोडणार आहेत। सध्याची आपण वाशी एपीएमसी मधली ही लाईव्ह दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर कालच हे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलं आणि वाशीच्या ठिकाणी आल्यानंतर भव्य दिव्य अशी सभा देखील झालेली होती। याच माध्यमातून शिष्टमंडळ हे चर्चेसाठी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला दाखल झालं आणि त्यानंतर घडामोडींना वेग आलेला आहे। विनायक मेटे यांचा आपण फोटो सध्या पाहतोय। मराठा बांधवांच्या हाती विनायक मेटे यांचा हा फोटो आहे आणि त्यांची देखील या ऐतिहासिक क्षणी सध्या आठवण काढली जाते आणि मराठा बांधवांकडून त्यांच्याकडून सध्या आवर्जून असा हा फोटो घेऊन आणला गेलेला आहे आणि या संदर्भात त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली जाते। अगदी थोड्याच वेळात आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे।
आणि या संदर्भातले ताजे अपडेट्स घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवेश तांदळे यांच्याकडे जातोय. आवेश, चॅनलला आमचं आंदोलन दाखवलं नाही, पण आज साम टीव्हीनं आमचं आंदोलन दाखवलं. त्याबद्दल मी साम टीव्हीचं श्रेय आहे. कारण की बाकी चॅनल 8 दिवस कुठे गेले, एकही चॅनल दाखवत नव्हतं आणि साम टीव्ही दाखवत होतं. त्यामुळे मी साम टीव्हीचे आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा विजय झाला. त्याबद्दल धन्यवाद साम टीव्हीचे. आपण बघू शकतो आपल्यासोबत एक छोटी मुलगी आहे, ते सकाळी 6 वाजतापासून इथं आहे. तू कुठून आली आणि कशासाठी आली इथं? मी पुण्यातून आली आहे. मी इथं आली आहे कारण आम्हाला आरक्षण भेटावं आणि शेवटी ते भेटलं. आणि बाकीचे न्यूज चॅनल कोणतेच मराठा आरक्षणाविषयी काही दाखवत नव्हते. तुम्ही स्वतःचे दाखवत होते. तुमचे खूप खूप आभार. मोठ्या संख्येनं इथे कार्य मराठा बांधव आहेत जे म्हणतात की आम्हाला आरक्षण मिळालं आणि आम्ही संतुष्ट आहे. आपल्यासोबत आणखीन काही हे आहेत मराठी बांधव. कसं बघता मागणी मान्य झालेली आहे? हा, आमच्या आज खरं पाहिलं तर मी नवनाथ देगुडे बीडवरून आलेला आहे आणि आम्ही गेली 7 महिने मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि सक्रिय आहेत. तरी आज हा ऐतिहासिक लढा, एवढा आनंद उत्सव वाटतोय आम्हाला की आम्ही जो 7 महिन्यापासून लढा दिला आमच्या मुलाबाळासाठी, आमच्या भविष्यासाठी, मराठा समाजाच्या भविष्यासाठी, तो मनोज दादांनी यशस्वी करून दाखविलेला आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान असं मीडियाचं, तर आपल्या साम टीव्हीने आम्हाला तेवढं भरभरून आम्हाला कव्हरेज दिलं आणि आमच्या जिथपर्यंत समाज बांधवापर्यंत आणि डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला जो तुम्ही कव्हरेज दिला, मी प्रथम तुमचाही धन्यवाद म्हणतो. आणि ह्या इतिहासाचा मनोज दादाचा मोठा असा आज विजय झालेला आहे. मनोज दादा आज मराठा समाजाचे दैवत आहेत. मनोज दादा आज आमचे छत्रपती नंतर दुसरे दैवत आमचे मनोज दादा जरांगे पाटील असतील. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे एक मराठा. कसा ते मराठी बांधव उत्साह आहे आणि मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळेत दाखल होणार आहे. आणि बघू शकतो की नाचत गाजत आपल्या नेत्याचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव तयार आहेत. लाखोच्या संख्येने ते मराठा बांधव आहे. आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील इथे दाखल होणार आहेत. आपण आणखीन काय मराठी बांधव संवाद साधूया. दादा, कुठून आले तुम्ही? इतक्या दिवसापासून हा जो लढा चाललेला आहे त्याचा विजय झालेला आहे आणि या विजयाचं श्रेय सोशल मीडिया पण आहे. आज साम टीव्हीने आमचा लढा जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून दाखवलाय, बाकी कुठल्याही चॅनलने दाखवलेला नाहीये. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की साम टीव्हीने पहिल्यापासून दाखवलं आणि हे क्रेडिट साम टीव्हीचं आहे. बाकीचे चॅनल आज विजय झाल्यानंतर आम्हाला दाखवत आहे. आम्हाला ते नको इथे. आम्ही त्यांचा निषेध करतो. एक मराठा लाख मराठा. पण तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, तुम्हाला आनंद वाटतो की नाही? आज आम्हाला खूप आनंद होतोय. आज तयार तरी आमचं स्वराज्याचं सुराज्य झालंय. जय भवानी, जय शिवाजी. याच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहे आणि कशा प्रकारे ते आनंद उत्सव करत आहेत ऋतुजा? अगदी प्रतिक्रिया बोलक्या आहेत. आवेश, आपण पाहतोय मोठ्या संख्येनं मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत.